रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. सर, वजन कमी कसं करावं किंवा आपलं शरीर निरोगी कसं ठेवावं? आम्ही रात्रंदिवस पळतोय काय शरीर, आणि डॉक्टरनी सांगितल्यानंतर पळतात हे विशेष आहे बरं का. व्यायाम नंतर करायला सुरुवात करतात जेव्हा त्यांना शुगर होती, म्हणजे मधुमेह होतो, वजन वाढतं, असं म्हणजे बेढव शरीर होतं. आणि किती हो, 25-30 वर्षामध्ये वय असणारी व्यक्ती, लक्षात ठेवा, वजन जास्त असल्यामुळं कोणता रोग होत नाही तेवढं सांगा मला. हां, मग हे वजन तुम्ही स्थिर ठेवणं तुम्हाला म्हणजे किती महत्वाच्या गोष्टी आहेत. परंतु आमच्या शब्दावरती विश्वास कोण ठेवतो? हां, तुम्हाला हे किरकोळ वाटतं, वैद्यसरांचं सांगणं म्हणजे तुम्हाला किरकोळ वाटतं, आणि सर्वकडून शेवटून फिरून पुन्हा वैद्यसरांचेच उपाय तुम्ही करता. आलं का लक्षात? वजन त्याच्याशिवाय कमी होत नाही, कारण 1 किलो वजन कमी करण्यासाठी लक्षात ठेवा 7,000 कॅलरीज बर्न कराव्या लागतात. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. 1 किलो वजन कमी करण्यासाठी 7,000 कॅलरीज काय कराव्या लागतात? बर्न कराव्या लागतात. मग आता तुम्ही चालताय सकाळी सकाळी, अरे चालून हे करून कुठं तुमचं वजन कमी होत असतं का? त्याला पळायला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि किती जण पळतात मग व्यायामाला? सकाळी सकाळी जातात, कानात मोबाईल असतो आणि हे ऐकून गप्पा मारत चालतात. यातून फायदा एवढाच की फ्रेश हवा सकाळ सकाळची मिळते. तुमचं वजन वगैरे कमी होणार नाही. तुम्ही करून बघा, तुमचं वजन 1-2 किलोनी वाढेल. कारण असं चालून ज्या वेळेला सकाळी तुम्ही येताय त्यावेळेला भूक वगैरे चांगल्या पद्धतीनं लागते. गोळ्या वगैरे तुम्ही जे खाताय ते किंवा वेगवेगळ्या औषधं घेऊन तुम्ही जे करताय त्यांनी वजन कमी होत नसतं. सत्य बोले माझे वाचा. आलं का लक्षात? पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हे उपाय तुम्ही जर करू लागला रेग्युलरली तर जास्त काय नाही. गेली 30 वर्ष झालं लक्षात ठेवा, वजन मी मेंटेन केलेला माणूस आहे. 90 किलो ते 100 किलो या दरम्यान मी वजन गेली 30 वर्ष झालं. आलं का लक्षात? आणि कुठल्याही प्रकारचा आता प्राणायाम वगैरे रेग्युलरली मी करतोच. आणि आहार जर म्हणाल तुम्ही तर 1 टाइम जेवण करून सुद्धा तुम्ही 2 टाइम भरपूर खाओ. खाणं खाल्ल्याशिवाय वजन कमी होत नाही, पण काय खावं हे सांगण्यासाठी योग्य व्यक्तीचं गायडन्स असणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला टॅबलेट्स खायची सवय लागली आणि फुकटचे जे उपचार आहेत बरं का, संतांनी केलेले फुकट उपदेश, गाथा वाचायची प्रवृत्ती कोणाकडे होत नाही. परंतु एखादं मासिक बघा, ठेवा, जोगचं पुस्तक ठेवा, लगेच वाचायला सुरुवात करते. अहो असं नका करू प्लीज. मी अनेक उपाय सांगतोय, लक्षात ठेवा. ह्या उपायापैकी तुम्हाला जे योग्य वाटतात ते उपाय जर तुम्ही केले तर तुमचं वजन 6 महिन्यामध्ये तुम्ही असं व्हाल. असं आलं का लक्षात? 1 महिन्यामध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसेल तुमच्या वजनामध्ये. मात्र हे रेग्युलरली करा. काय पळताय ही चांगलीच गोष्ट आहे, सकाळ सकाळी फिरायला जाताय ही चांगली गोष्ट आहे, वाईट नाही ते ऍडिशनलच आहे. परंतु ह्याच्याबरोबर तुम्ही काय करणं आवश्यक आहे, काय घेणं आवश्यक आहे ते मी सांगतो. लक्षात ठेवा, साधारण कात मिळतो पा, कात बाजारामध्ये, त्यातल्या त्यात काळा कात असावा. आलं का लक्षात तुमच्या? आणि काळा कात चांगला 200-300 ग्रॅम घेऊन यायचा काळा कात. आणि हा काळा कात बारीक चूर्ण करून एका डबीमध्ये भरून ठेवायचा. आणि या काताचं 1 कप सकाळी सकाळी कोमट पाणी करायचं आणि अगदी 1/4 चमचा, म्हणजे लक्षात आला असेल तुमच्या, जो छोटा चमचा असतो त्यातला 1/4 चमचा त्या कोमट केलेल्या पाण्यामध्ये काताचा घालायचा आणि तो पूर्णपणे विरघळू द्यायचा कात. आणि बसून हे 1 कप कोमट चहा जशा पद्धतीनं पितो ना तशा पद्धतीनं हे प्यायचं. रात्री झोपायच्या वेळेस
जर तिळाचं तेल, खाण्याचं तिळाचं तेल बरं का, लक्षात ठेवा, हे खाण्याचं तिळाचं तेल जर तुम्ही दररोज 2 कप पाणी किंवा 1 कप पाणी आणि त्यामध्ये कोमट पाणी करायचं आणि 1 चमचा तिळाचं तेल, जास्तीत जास्त 2 चमचे तिळाचं तेल जर त्याच्यामध्ये मिसळलं, चांगलं ढवळलं, त्याच्यामध्ये दुसरं काही टाकू नका, लक्षात ठेवा. आणि हे जर सायंकाळी झोपताना तुम्ही घेतलं तरीही तुमचं वजन फॅट बर्निंग आहे. फॅट बर्न तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता फॅट बर्न ह्या तिळाच्या तेलामुळं होतं. जर समजा तुम्हाला तिळाचं तेल घ्यायचं नसेल तर आणखीन साधं सोपं मी दुसरं सांगतोय पहा. खोबरेल तेल माहित आहे सर्वांना, परंतु खोबरेल तेल आपण जे केसाला लावण्यासाठी वापरतोय ते खोबरेल तेल नव्हे. खोबरे घ्यायचं 1 किलोभर साधारण आणि ते घाण्यातून त्याचं त्या खोबऱ्याचं तेल काढून आणायचं तेल, आणि या तेलामधील, नीट लक्ष द्या मी काय सांगतोय त्याच्यावरती, सकाळी 1.5 चमचा तेल अर्धा ग्लास पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 1.5 चमचा हे खोबरेल तेल सकाळी, आणि सायंकाळी झोपताना 1.5 चमचा खोबरेल तेल कोमट पाण्यामध्ये. जर तुम्ही अनुशापोटी हे सकाळचं घ्यायचं आणि सायंकाळचं जेवल्यानंतर अर्ध्या तासाने घ्यायचं. हे जर तुम्ही रेग्युलरली केलं तर हे अति नको आहे, अति नको आहे, लक्षात ठेवा. कारण मग अति केलं की तिथं माती होते. त्याच्यामुळं हे 1 चमचा सांगितलं, अगदी अर्ध्या चमच्यापासून तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला लगे 10-12 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की सर, जेवण करण्यासाठी काय खावं? तर जेवण करण्यासाठी मक्याची भाकरी तुम्ही जर खाल्ली, लक्षात ठेवा, सकाळी मक्याची भाकरी आणि सायंकाळी, तुम्हाला कायमस्वरूपी जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर हे तिळाचं तेल सांगितलेलं किंवा खोबरेल तेल सांगितलेलं हे सकाळ आणि सायंकाळ तुम्ही प्राशन करणं आवश्यक आहे. व्यायाम करताय तुम्ही, वजन तुमचं कमी होतंय, पण तुम्ही व्यायाम ज्या दिवशी बंद करताय त्या दिवसापासून तुमचं वजन पुन्हा वाढायला सुरुवात होते. परंतु हे जे मी घरगुती उपाय सांगतोय हे कायमस्वरूपी तुम्ही व्यायाम करा अथवा न करा, आणि हे जर तुम्ही केलं तर याच्यामुळं तुमचं सगळं शरीर डिटॉक्सिफाय होतं. आणि जेवणामध्ये आता बऱ्याच जणांची म्हणजे चुकीची समजूत कशी आहेत ते पहा. बरेच जण म्हणतात वजन वाढतंय भात खाल्ल्यामुळं, तर हे भात खाल्ल्यामुळं वाढतं, परंतु भातच खा, परंतु असा खा, मी सांगतोय तसा. काय करायचं, 1 लिटर पाणी घ्यायचं, लक्षात ठेव, आणि 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 5 चमचे तांदळाचे टाकायचे, 5 चमचे तांदूळ टाकायचं आणि तो चांगला शिजू द्यायचा. लक्षात ठेवा, अर्धा लिटर ते साधारण 600 ml एवढं राहील एवढं शिजू द्यायचं. आणि ते 600 ml सकाळी जेवण करायच्या, संध्याकाळी जेवण करायच्या वेळेला ते पिणं आणि मग तुमचं काय कार्य असेल ते करणं हे आवश्यक आहे. पहा, मी पुन्हा एकदा सांगतोय, 5 चमचे तांदूळ जर 1 लिटर पाण्यामध्ये उकळू द्या त्याला चांगलं, त्या तांदळाचा अर्क हा पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरला पाहिजे आहे. हे एनर्जी आपणाला किंवा याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जे असतात, शरीरातील ज्या पचनक्रिया, ज्याला फॅट बर्निंगसाठी जे आवश्यक आहे ती, आणि ऊन प्यायचं आहे, लक्षात ठेवा, गरम असतानाच प्यायचं आहे. हे जर तुम्ही सकाळ संध्याकाळ केलं तर तुमचं वजन झपाट्याने कमी, आणि हे केलं की तुम्हाला जेवण सुद्धा करायची आवश्यकता भासत नाहीये. आता सर, दिवसभरामध्ये पदार्थ कोणते कोणते खायचं? जेवण न करता सुद्धा बरं का तुम्ही राहू शकता. काय त्यासाठी 1-2 काकडी घ्या, लक्षात आलं, 1-2 तासांनी तुम्हाला सांगतो
मोसंबीचा रस घ्या, तुम्ही काही कालावधीनंतर तुम्ही द्राक्षे खावा, तुम्ही सफरचंद खावा, किंवा तुम्ही संत्रीचा रस घ्या, डाळिंबाचा रस घ्या. हे जे मी सांगतोय फळांचे रस काय अति गोड फळांचे रस नसावेत, आणि बाहेर तयार करणारे तर अजिबातच नसावेत, कारण त्यात साखर घातलेली असते की जी आपणाला साखर आणि मीठ पूर्णपणे वर्ज करायचं आहे. लक्षात ठेवा, मीठ आळणी खायचं, आळणी. जास्तीत जास्त तुम्ही आळणी आणि कमी गोड पदार्थाचं सेवन केलं तर तुम्हाला चहा तर पूर्णपणे सोडायचाच आहे. लक्षात ठेवा. आता पुढे मुळा. आता सध्या हिवाळ्यामध्ये मुळा मिळतो, फ्लावर मिळतं. फ्लावर काय कधीही मिळू शकतं. त्यानंतर हिरव्या पालेभाज्या मिळतात. आता भरपूर आहेत हिरव्या पालेभाज्या. त्या हिरव्या पालेभाज्याचा सूप करावा. सूप करताना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे तूप वापरू नये. लक्षात आलं का तुमच्या? आणि वर्ज लसूण वापरावा. त्याच्यामध्ये लसूण वापरावा. लक्षात ठेवा. सूप तयार करताना त्याच्यामध्ये कांदा वापरावा. त्याच्यामध्येच गाजराचा सूप, गाजर जरी त्याच्यामध्ये टाकलं लक्षात ठेवा तरी सुद्धा अतिशय उत्कृष्ट. हे पदार्थ मी दिवसभर तुम्हाला खाण्यासाठी सांगितले, आणि जर त्यातूनही भूक लागली तर मी सांगितलं तांदळाची जी पेज आहे ती तयार करायची. तुम्ही एक 5-6 दिवस करून बघा आणि तुम्हाला किती फ्रेश वाटतंय ते पहा. फक्त प्रत्येक क्रिया करत असताना मधी कमीत कमी 2 तासाचा गॅप असणं आवश्यक आहे. हे मैद्याचे किंवा गव्हाचे पदार्थ जे आहेत, चरबी वाढवणारे पदार्थ, हे पूर्णतः लक्षात ठेवा वर्ज करा. त्याच्यामध्ये सोयाबीन नको आहे, भुईमूग नको आहे. लक्षात ठेवा. दुधावरची साई नको आहे. तुम्ही जेवण आहे ना, जेवण जे तयार करताय ते जर तुम्ही आपल्या खोबरेल तेलामध्ये किंवा तिळाच्या तेलामध्ये किंवा याच्या आपलं मोहरीचं तेल, तिन्हीपैकी कुठलंही तेल अगदी किंचित तो आपण करतोय तो पदार्थ चिकटून राहू नये म्हणून त्यामध्ये जर बनवलं तुमचं खाद्य किंवा घरातल्यांचं खाद्य तर लक्षात ठेवा घरामध्ये सगळ्यांचं वजन हे टप्प्याटप्प्याने कमी होत जाईल. त्यानंतर बरेच जण सुकामेवा खाते, त्याच्यामध्ये बदाम वगैरे असले पदार्थ खातात. तर हे पदार्थ हळूहळू कमी करून तुम्ही मरत नाही, काळजी करू नका. तुमची ताकद कमी होत नाही, कारण चरबी बर्न करणारे हे पदार्थ सांगितले तुम्ही, आणि ह्या पदार्थातून तुम्हाला जे शरीरासाठी आवश्यक असणारे जे पदार्थ आहेत ते पदार्थही मी याच्याबरोबर सांगितलेले. आता शेवटचा उपाय अतिशय महत्वाचा, पाणी कोणतं प्यायचं जेवण झाल्यानंतर ते मी सांगतो. तर नारंगी रंगाची बाटली, ही जशी मी निळ्या रंगाची वापरतोय लक्षात ठेवा, अशाच पद्धतीनं नारंगी रंगाची बाटली मिळते. पाठीमागं कलर दिसतोय बघा तुम्हाला, तो पडद्याचा कलर दिसतोय, तशा रंगाची बॉटल मिळते. या बॉटलमध्ये काय करायचं, पाणी आपण डेली वापरतो ते पाणी भरायचं आणि कमीत कमी 4 ते 5 तास उन्हामध्ये ते पाणी ठेवायचं. आलं का लक्षात? आणि ते उन्हामध्ये ठेवलेलं पाणी हे सकाळी जेवण केल्यानंतर आणि सायंकाळी जेवण केल्यानंतर अर्ध्या तासाने बरोबर हे नारंगी बाटलीतलं पाणी जर तुम्ही पिला, त्याला सूर्यकिरण चिकित्सा असं म्हणतात. लक्षात ठेवा. हे जर तुम्ही केलं दररोजच्या दररोज तर तुमचं वजन निश्चित कमी होणार. आणखीन बरेच उपाय आहेत माझ्याकडे, परंतु एवढे उपाय त्वरित तुम्हाला भरपूर झाले. भगवंतानी दिलेलं ज्ञान त्याच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.